काय मग काय काय झालं आज शाळेत? छान झालं सगळं. अरे ड्राइव्ह करताना कोणाचा फोन? हॅलो बाबा, तू कुठे आहेस? अगं ड्युटीवर आहे बेटा. परीला घरी घेऊन चाललोय. हॅलो बाबा, तू कुठे आहेस? कोण परी? अगं मी जिथे कामाला जातो ना त्या सरांची मुलगी. खूप गोड आहे, हसरी आहे, हुशार आहे, अगदी तुझ्यासारखीच आहे. अगं तिची आई ऑफिसला जाते ना. मग परी स्वतःच स्वतः करते बरं का सगळं. अगदी होमवर्क सुद्धा स्वतः एकट्याने करते. त्यामुळे तिला तिच्या टीचर सुद्धा गुड गर्ल म्हणतात. बाबा, तू माझ्यासाठी नवीन ड्रेस नक्की आण हा. नक्की आणतो. बाय. कोण होती? माझी मुलगी मेघना. मी तिला लाडाने परीच म्हणतो. हो का? हो. ती पण माझ्यासारखी स्ट्रॉंगल आहे. हो हो, अगदी तुझ्यासारखी. अरे वा, खुश झाली पोरगी. सही जा रहे हो विनाश, एकदम सही. हॅलो मॅडम, बोला ना. कुठे आहात तुम्ही? ही कोण आहे? ही मला काय विचारते मी कुठे ते? युजलेस बाई. ए, तू ज्या कंपनीत काम करतेस ना त्या कंपनीची मालकीण आहे मी. ह्याच्या पुढे मी कुठे आहे हे मला विचारायचं नाही, कळलं? चुकलं मॅडम, चुकलं. सॉरी. आज नेहा ऑफिसला येणार नाहीये. का? सॉरी. मी पुन्हा विचारलं, चुकून तोंडून निघून गेलं. तुम्ही नाही बोललात तरी चालेल, ह्याचं उत्तर नाही दिलं तरी चालेल, प्लीज. यश आलाय. अरे वा, चांगलंय की मग. काय यात काय चांगलंय? मग यात वाईट काय ते नाही कळलं मला. सॉरी. मी पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न विचारला. माझं चुकलं. मी परत तुम्हाला नाही प्रश्न विचारणार. आणि तुम्ही याही प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तरी चालेल मला मॅडम. जरा तुझं ते तोंड बंद कर आणि मी काय सांगते ते ऐक. बोला ना. आज दिवसभर नेहा ऑफिस मध्ये नसली तरी तू तिला सतत फोन करणार आहेस. कशासाठी? कशाही साठी. छोट्या छोट्या गोष्टींसाठी. ऑफिस मधल्या काय काम आहे हे विचारण्यासाठी. काम झालं असेल तर ते झालं हे सांगण्यासाठी, नाही झालं तर ते नाही झालं हे सांगण्यासाठी. तिला सतत फोन करायचा, प्रश्न विचारायचे, तिला अजिबात उसंत मिळू द्यायची नाही, बिझी ठेवायचं तिला सतत. ओके? आज माझ्या पॅलेसमध्ये यश आणि नेहा एक क्षणभर ही निवांत गप्पा मारत मला दिसले ना तर तुझी नोकरी जाईल. का? माझी अहो का? पण मी काय केलं? मी काय सांगितलं ते कळलंय का? हो, कळलं. कळलं हा सिम्मी निकम्मी. सगळं मीच करणार तर तू काय करणार? जास्त डोकं वापरू नकोस. मी सांगितलं तेवढं कर, कामाला लाग. हो करते ना मी. हो चालेल. ठेव मॅडम. माय डिअर नेहा, आता बघूच तू तुझ्या लाडक्या यशला किती वेळ देऊ शकतेस. अरे वा वा वा, काय घमघमाट सुटलाय. आज काहीतरी खास बेते वाटतं. आज एक माणूस खूप खुश दिसतोय. तर काही काकू तुम्ही पण. बरं बघू तरी काय काय बनवलंय. अरे वा, जिरा राईस, गार्लिक पराठा, हे काय, वा वा वा, पायनॅपल रायता. म्हणजे आज सगळं यशच्याच आवडीचं आहे. तर काय नाही काकू, फक्त आमटी बनवली त्याला आवडते म्हणून, आणि ही भाजी. अगं पण काय हे, हा सगळा बेत घरीच बनवलायस?
अगं इतक्या दिवसांनी सुट्टी मिळाली आहे तुला, जरा छानपैकी बाहेर पडा, फिरून या, मज्जा करा. तोही प्लॅन आहे काकू. संध्याकाळी जाणार आहोत, तेवढंच परीला चेंज ना थोडं. आता परीला पण घेऊन जाणार? हे असं काय? अगं परीला आमच्याकडे सोडून जा ना. हे आले ना की हे आणि मी तिला घेऊन जाऊ बाहेर फिरायला. तुम्ही दोघं जा ना निवांत. नाही काकू, परी असली ना की यशला पण आवडतो, तो पण खुश असतो एकदम. नेहाला ह्यांचा आणि माझा निर्णय सांगून टाकावा का? हिलाही किती आनंद होईल ना. काकू काही नेहमी म्हणत होते ही आमटी जरा टेस्ट करता कशी आहे? फर्स्ट क्लास झाली आहे. मी काय म्हणते नेहा, एक मिनिट काकू, फोन आला. हा वहिनी बोल. नेहा अगं तू येतेस ना ग? वहिनी आज मला सुट्टी आहे. काय झालं? हो का ग? पण एक गडबड झाली आहे माझ्याकडून. काय झालं वहिनी? म्हणजे खरं तर माझ्याकडूनच चूक झाली आहे ग. काय झालंय काय वहिनी? अगं ती उद्या असलेली मीटिंग होती ना, म्हणजे ती मी चुकून प्रिपोन केली आणि ती महत्वाची आहे आणि ती आजच आहे आणि ती आता करायचीच आहे काही वेळात. ती नाही का SNK प्रायव्हेट लिमिटेड? हा तेच ते. वहिनी अगं आधी सांगायचं ना, ते आपले महत्वाचे क्लायंट आहेत. आता मला काय माहित, मला वाटलं तू आलीस की मी तुला सांगेन. पण अगं ती तासाभरात आहे आता मीटिंग ग, कुठल्याच्या 7 स्टार हॉटेलमध्ये. तुला पोचावं लागेल नेहा, येशील ना? नाही पण अगं ठीक आहे, एक काम करे बघ, समीर ऑफिस मध्येच आहे, त्याला त्या मीटिंग साठी पाठव. अगं त्याला कसं सांगणार मी? तू बॉस आहेस ना, तू ही मीटिंग अटेंड करायला हवीस असं वाटतं मला. वहिनी त्यालाही सगळं माहिती आहे. अगं असं दुसऱ्या कोणीतरी मीटिंग अटेंड केलेली मला चालणार नाही, म्हणजे त्यांना चालणार नाही ना. अगं बॉस ऐवजी दुसरंच कोणीतरी येऊन मीटिंग अटेंड केली तर लोकांना काय वाटेल? चुकीचं आहे ना, तू आलं पाहिजेस, बस मला एवढं कळतं. वहिनी तू उगाच पॅनिक होतीयस, आणि समीर हा कोणीतरी नाहीये, त्याला माझ्याहून जास्त नॉलेज आहे या सगळ्याचं, आणि हे सगळं तो हँडल करू शकतो. ऐक ना नेहा, मी काय म्हणते, समजा 1 तासभर उशिरा अशी ठेवली मीटिंग तर तू येशील ना? वहिनी मी आज सुट्टीवर आहे, प्लीज तू समीरला सांग ना, आणि जर तुला नसेल जमत तर मी सांगते. नाही नाही नाही, नको नको नको, सांगते मी, सांगते मी बोलते त्याच्याशी. हा ठीक आहे, मी ठेवते वहिनी. आता काय करू? तिने आता सुट्टीचा हट्ट धरून बसलीये. हिला यश पुढे काही दिसतच नाही, आणि ती सिम्मी तर माझ्या डोक्यावर बसलीये. ती तर माझं डोकं निम्म करायला बसलीये. काय करू मी नेहा, तुला कळतंय का? काय झालं नेहा? अगं तुला काही अर्जंट काम असेल तर जाऊन ये ना, असंही सगळं स्वयंपाक झालायच आहे. मी हवं तर वाढीन सगळ्यांना. नको काकू, आज मी ठरवलं ना, मी घरच्यांना वेळ देणार आहे, मग नो कॉम्प्रोमाइज. हे ऐकायलाच किती छान वाटतं ग नेहा. कसं काय तू हे सगळं काही जमवून आणतेस ग? तसं काय नाहीये काकू, आज एक दिवस नाही गेले तर चालणार आहे. काकू ही डाळ थोडीशी शिजली नाहीये, तुम्ही लक्ष देता, मी आलेच. हो हो हो. शेफाली मॅडम, हा समीर सरांनी तुम्हाला एक मेसेज दिलाय. काय? त्यांना अर्जंटली एका मीटिंगला जावं लागतं. काय? पण आज तर त्यांची कुठलीच मीटिंग नव्हती. अचानक आली. काय ना, आपल्या वहिनी मॅडम अगदीच नवीन आहेत ना, त्यांनी घोळ घातला हो, त्यामुळे उद्याची मीटिंग आजच पोस्टपोन केली. पोस्टपोन? 1 मिनिट, तुम्हाला प्रिपोन म्हणायचं आहे का? हा तेच ते. काय आयत्या वेळी असं जावं लागतं ना. निघालेत का ते? हो लगेच निघाले. वहिनी मॅडम बोलले आणि लगेच गेले. काय म्हणालात का? काही नाही, ते निघताना काही बोलले का, कधी येतील वगैरे? नाही तसं काय बोलले नाहीत. हा पण तुमच्यासाठी एक मेसेज आहे. काय? यश सरांचा लॅपटॉप आहे ना, केबिन मध्ये बाहेरच राहिले, आणि त्यात आजच्या आज काही फाईल्स पाठवायच्या, तेव्हा तिथे कोणालाही जाऊ देऊ नका असं त्यांनी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, बघते मी. सगळं काही या बहिणींमुळे झालंय. काय गरज होती मीटिंग प्रिपोन करायची? उगाच नको तिथे नाक खूप असतं. आज छान एकत्र गेलो असतो ना आम्ही. आजोबा, अरे वेल डन, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स.
विशिंग यू द सेम. काय कशी काय झाली फ्लाईट? फॅन्टॅस्टिक. जेट लॅग? नाही. तब्येतीची काळजी घे, आराम कर. आजोबा जेवायला वाढले. अरे वा 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 वा, कुणाचा तरी चेहरा आज खूप खुललेला दिसतोय. जेवून घेऊया आपण. म्हणजे तू आज जेवायला आहेस आमच्या बरोबर? हो आजोबा. नवरा आला म्हणून कोणीतरी आज सुट्टी घेतलेली दिसतीये. हो आजोबा, सांगितलं तेव्हा सुट्टी घेतलीये तिने. अच्छा, अदरवाईज नसती घेतली? तिने फक्त सुट्टी घेतली नाहीये, तुझ्या सगळ्या आवडीचा भेद केलाय तिने. तू सांगितलं तिकडनं? ऑफकोर्स नॉट. माझ्या आवडीचा मेनू. वा आजोबा, तुम्हाला कसं कळलं? खवय्या आहे मी, वासावर ताबडतोब कळतं. यशला काँग्रेस केलं की नाही? काय रे, सांगितलं की नाही? नाही, आधी तुमचा आशीर्वाद घ्यायचा होता म्हणून. अरे आज माझा नातू बाजी मारून आलाय. ऍक्च्युली तिथली आपली मीटिंग खूप चांगली झाली. त्यांना प्रपोजल खूप आवडलं आणि या मर्जरकडे जगाचे डोळे लागलेत. सो द ट्रिप वॉज 200% सक्सेसफुल. म्हणजे आता लवकरच सुरू होईल ना प्रोजेक्ट? ऑफकोर्स, त्यांना तर लवकरात लवकर काम सुरू व्हायला हवंय. आज मग मी काहीतरी गोडाचं करते. शिरा कर, बेदाणे घालू. हा या शिरा कर, शिरा, गोड शिरा. ऍक्च्युली काय आहे, 4 वाजेपर्यंत त्यांना डॉक्युमेंट्स पाठवायचे. ते एकदा पाठवले की वी सील द डील. ओके. मग तू इथे काय करतोस? तू जा ना, ते डॉक्युमेंट्स पाठव. तुला कदाचित माहित नसेल, पण माझा एक मित्र आहे जो लहानपणापासून मला सांभाळतोय, माझं सगळं काम सांभाळतोय. सो मी त्यालाही सांगितलंय पुढचे डॉक्युमेंटेशन आणि फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला. ओके. त्याचं नाव आहे समीर. अच्छा अच्छा, म्हणजे समीरकडे आहे सगळं? हो हो आजोबा. हरकत नाही. मला जरा एकदा सगळं प्रोजेक्ट बघायचं होतं. ऑफकोर्स ऑफकोर्स आजोबा. ऍक्च्युली काय झालं, सगळे डॉक्युमेंट्स पाठवायचे होते म्हणून मी लॅपटॉप समीरकडे दिला. माझ्याकडे आता बॅकअपही नाहीये. मी त्याला सांगितलंय एकदा सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या की बॅकअप काढून आणि आजोबांना दाखव. काय करू मी? या सिम्मीने ना मला कुठे अडकवून ठेवले ना. मी काय करू? निकम्मी बाई आहे एक नंबर. मी आता नेहाला इथे ऑफिस मध्ये कशी बोलावू? मला तर काही कळतच नाहीये. शी बाबा. तुम्ही काय करता इथे? चला बाहेर निघा. मी केबिन के तुझ्या मालकीचे. वहिनी, मला ना तुमच्याशी जास्त काही बोलायचं नाहीये. तुम्ही बाहेर निघा. चला. का नाही बोलायचं माझ्याशी? तू काय बॉस आहेस? तुम्ही चला म्हणते ना तुम्हाला. चला. का बोलायचं नाहीये? बोल ना, बोल, आता बोल. तुमच्यामुळे समीर सरांना मीटिंगला जावं लागलं. तुम्ही निघा बरं बाहेर. 1 मिनिट. कळलं मला तू मला का घेऊन चालली असते. तुला कुठला राग आलाय माझा ते काय कळलं तुम्हाला? तुझ्या लाडक्या समीर सरांना ना माझ्यामुळे बाहेर जावं लागलं याचा राग आहे तुला. कळलं मला. मी आता जाणार नाही. असं कसं? मी म्हणते ना तुम्हाला जा म्हणून. तुम्ही जा. तुझ्या लफड्यासाठी मी बाहेर जायचा? तुम्ही काय म्हणालात? लफडा? हो, लफडाच. खाली मुंडी पातळ धुंडी बाई आहेस तू. हो वहिनी, तुम्ही मला असं बोलू नका. मी कंप्लेंट करेन तुमची. जा 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 जा, कंप्लेंट करच तू. तुझी चूक आहे, माझी चूक नाहीये. समजलं ना? हे बघ, या केबिन मधून बाहेर काढण्याचा अधिकार तुला कोणीही दिलेला नाहीये. आणि नेहा ना, ही जी इकडची बॉस आहे ना, ती माझी नणंद आहे. मी वहिनी आहे तिची. समजलं ना? त्यामुळे मीच तुला या रूम मधून काय ऑफिस मधून सुद्धा बाहेर काढू शकते. समजलं ना? मला बोलायचं नाही. मग तुम्ही सुद्धा समीर सरांना बोलायचं नाही. मी कुठे काय बोलले? तुम्ही आताच म्हणालात ना लफडेबाज. मी नेहाला नाव सांगेन. हे बघ, मी असं काही बोललेले नाहीये. मी असं काही म्हटलंच नाहीये. किती खोटारड्या होतो वहिनी तुम्ही. अरे तुम्ही आताच म्हणालात ना की समीर सरांमध्ये आणि माझ्यामध्ये लफड की काय, ते याचा अर्थ हाच झाला की ते लफडेबाज आहेत. मला अजिबात आवडलं नाही हा वहिनी. मी इथे माझं काम करायला आले. एकतर यश सरांचा लॅपटॉप इथे आणि त्यात खूप इम्पॉर्टंट फाईल्स आहेत. आणि समीर सरांनी मला सांगितलंय की कोणालाही आत येऊ द्यायचं नाही, म्हणून मी तुम्हाला बाहेर जा म्हणायला आले होते. हा यश सरांचा लॅपटॉप आहे? हो. या लॅपटॉपला काहीतरी केलं पाहिजे. मग तर मी बाहेर जाऊच शकत नाही. का? म्हणजे
लक्ष ठेवायला नको का? वहिनी, हे ना ऑफिस आहे, इथे लॅपटॉप वर वगैरे लक्ष ठेवायची काही एक गरज नाहीये. तुम्ही जा बरं, तुम्ही निघा. नाही मी निघा नाही, मी बोलते तुम्ही नाही, मला निघायचं. काय करू? या लॅपटॉपला धक्का मारू का? वहिनी, तुम्ही हे काय केलं तुम्ही? मी नाही केलं, तुझ्यामुळे झालंय. गप्प बसा, तुमच्यामुळे झालंय. तू ओढलंस ना मला, म्हणून हे झालं सगळं. किती खोटं बोलता वहिनी तुम्ही. अरे हे बघा, हे तुमच्यामुळे झालंय किंवा तुम्ही मुद्दाम केलंय. मी आज सरांना नाव सांगेन तुमचं. वा 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 वा, आज छान बेत दिसतोय, खमंग वास सुटलाय. सुख हो सुख. आज माझ्या आईने माझ्या फ्रेंडचं आणि माझ्या आवडीचं जेवण केलंय. अरे वा, मज्जा आहे तुझी. एक्झॅक्टली. पण आज नेहाने तिची अर्धी सुट्टी किचन मध्ये घालवली. मला कौतुक वाटतंय तुझं. म्हणजे इतरांना या गोष्टी घरात राहून सुद्धा सुचत नाही. राईट. कसं आहे ना, आजचा दिवस स्पेशल आहे ना. म्हणजे माझाही नवरा जर 2-4 दिवस बाहेर असता आणि नंतर आला असता तर मग मीही त्याच्यासाठी त्याच्या आवडीचंच काहीतरी बनवलं असतं. आजोबा, तुमच्यासाठी आज मी थोडा कमी गोड शिरा बनवलाय. तू शिरा केलास सुद्धा? अहो आजोबा, कितीचा वेळ लागतो? रवा भाजलेला होता, ही तयारी करेपर्यंत झाला. पण हे पण मला कमी गोडाचा शिरा का? ही शिक्षा का मला? शिक्षा नाही पप्पा, पथ्य आहे हे. अगं आज आनंदाचा दिवस आहे, एक दिवस चालेल ना गोड. कशाला उगाच? आज फक्त एकाच माणसाला अगोड गोष्ट सुद्धा गोड लागणार आहे बरं का. तुम्ही सुरू करा. अगं तू का वाढायला थांबलीयस? तू बस की जेवायला. आजोबा, तुम्ही आधी जेवून घ्या, मी नंतर बसते. मग मी पण नंतरच बसतो ना. अरे कशाला? काय नुसती बडबड सुरू आहे इथे. त्यात आता हा नवरा बायकोच्या प्रेमाचा ड्रामा. वहिनी का फोन करत नाहीये? आजूबाजूला ना माझ्या एक जण कामाचा नाहीये. युजलेस. आपण एकत्र बसूया ना. तू नंतर बसणार असेल तर मी थांबतो, आपण नंतर बसू. अरे पण अगं बस ना नेहा, नाहीतर मी पण नाही जेवणार. काय चाललंय तुमचं? कम ऑन. ते नवरा बायकोला एकत्र जेवायचं असेल तर त्यांचा प्लान का फेल करताय तुम्ही? लेट देम एन्जॉय. बरं ठीक आहे, चला आम्ही सुरुवात करतो. 1 मिनिट, आधी सगळ्यांनी हात जोडा. ओ ओ, अरे का काय का ती सांगते ना, हात जोडा जोडा हात. जानकीने लहानपणी काय शिकवलं ते आठव जरा. अरे हो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म. परी, किती छान ग. कोणी शिकवलं? आईने? नाही नवीन शाळेमध्ये नाही, मला ड्रायव्हर काकांनी शिकवलं. अरे वा, ड्रायव्हर चांगला आहे बरं का हिचा. आजोबा, मी अजून भेटले नाहीये, पण परीच्या तोंडून खूप ऐकलंय त्याच्याबद्दल. उद्या आपण भेटूया त्याला नक्की. मॅम, शेफाली मॅडमने अर्जंटली कॉल करायला सांगितलंय. शेफाली ने? येस. मी आलेच. 1 मिनिट. नेहाचा फोन. हॅलो नेहा. काय झालं शेफाली, तू काय रडतीयस? देवा,
आता ही काय बडबडणार? नेहा अगं काय झालंय सांग शेफाली, रडू नकोस. नेहा ऐक ना, यश सरांच्या प्रोजेक्टचं काम समीर सरांनी केलं होतं ना. हा त्याचं काय? तर सरांच्या लॅपटॉपवर वहिनीने पाणी ओतलं